जन्मल्यापासून चाहता वर्ग आहे आणि त्याचा आहे ना ह्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. एवढ्या कमी वयात कुणीच एवढी गती लावली नाही. त्याच्यामुळं ह्याची गती आणि सेम सोन्यागतच पळ आहे त्याला. काल मैदानात बघाय गर्दी झाली का याला? भरपूर गर्दी काय असतानाच हा, सेलिब्रिटी म्हणून जन्माला आला. पहिल्या दिवसापासून तो सेलिब्रिटी. थोडस कातीत लय बराच फरक पडलाय आता. हा आणला त्यावेळेला तब्येत वगैरे चांगली होती हा पण असा आकार दिसत नव्हता. हा आता मस्त दिसतोय म्हणजे फिरं पण पडलं चांगल्या बैलांसोबत ह्याच्यासोबत ते. आता ह्याला नियोजन करताना बैल कुठल्या प्रकारचे लागणार हो ह्याला ह्याला दोन्ही खांदे आतला बैल चालतोय. हा आता फक्त कसं दादांचं नियोजन स्ट्रॉंग राहणार. हा त्यांच्या हिशोबानं काय करतात अजून. पण बैल कापला दोन्ही पण खांदी कडून वासरू पळतंय त्याच्यामुळे बैल कुठला पण चालतोय. त्याला फक्त आडगा नसावा लय सांभाळून नेणार. सांभाळून नेणार असावा. सुरुवात थोडीशी अजून 5-6 महिने हे कावळाच आहे. पळायचं वयच नाही तसं. हा त्याला हाय मस्ती. त्यानं 2-3 बैलांना पळून नाही दिलं म्हणून ती वरच्या बैलात हाणला. नाही तर काय असं म्हणजे वर पळायचं त्याचं वयच नाही. वय नाही त्याचं. पण त्याला शहाणीच बैल लागणार. शहाणी लागला. पळतानाच खिळव पळतोय पण. कारण त्याची ताकद नाही एवढी की त्या बैलाला. पण दोन्ही खांदी पळणार तर 100% आत्ताच पळतोय. मग आम्ही 100% सांगू शकतो की खोंड गाडीवल्यापेक्षा उघड्यावर जास्त पळतोय. आणि पब्लिकला तर जास्त, कारण आम्ही इथं फेऱ्याला पोरं उभी करून फेरं काढल्यात त्याला. ज्या दिवशी पोरं असतील त्या दिवशी खोंड घोड्याला सुद्धा पळून दिलं नाही त्यानं. ह्याचे नक्की केलेत का हो? नक्की केलेलं आहे. थोड्याशा वाढल्यात पण आता लवकर 15 लाखाच्या आसपास म्हणलं करायच्या परत. पण नक्कीला खट आहे ना. नक्कील चांगलं. ते गणेश अंकुश आलत सकाळी येऊन गेल्यात बघून. हा नाही काय गरज म्हणलं आता तर. शिंग सोन्यागत होणार का हो? लहानपणीचा सोन्या तर आम्हाला नाही नशिबानं बघाय गावला. हा सांगतात माणसं हाय असाच हा असाच होता. पण आहेत गुण आहेत त्याचे, म्हणजे त्याच्या जी प्रॉपर अगदी ब्लड लाईन हा चांगली उठली असं म्हणावं लागेल. आलाय घेऊन आलाय घेऊन आला. सोन्याचे गुण घेऊन त्यानं आला. सिद्ध पण करून दाखवलं हा की गुण नाही मी हाय. पहिल्या मैदानात अगदी हा 750-760 गाडी होती. हा गाडी पण भरपूर म्हणत होती. गाड्या पण चांगल्या होत्या. एक नंबर म्हणजे काय साजासजी होत नसते. तिथं गट पास होता ना पुढं पहिल्या मैदानात. पहिल्या मैदानात उज्जैन ह्या बल्ली सोबत क्वार्टरला राहिला. हा. क्वार्टर फायनलला. दुसऱ्या मैदानात बादशाह सोबत उजनीच्या थोडेसे आमचं सुट्टी मेकरच्या चुकीमुळं बॅड लक ते बैल हातातच राहिला. वासरू फिरून आलं. तिसऱ्या मैदानात तिथे परत राहिला. ह्याचा एक चाहता वर्ग मोठा आहे. म्हणजे ह्या वासराचं काय आहे महत्वाचं की ह्याचा जन्मल्यापासून चाहता वर्ग आहे आणि त्याचा आहे ना ह्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. नाही पण होईल तयार ते. हा अगदी झालाच तयार. काय म्हणजे तयार काय आता इथनं पुढं काय तयार करायचीच नाही. हा आता त्यानं पळायचंय. जेवढं म्हणजे कष्ट घ्यायचं होतं त्याचं लहानपणापासून तेवढं घेतलेलं आहे. आता काय नाही ते बैल घातला तर तो सचिन सारख्या बैलाला गटाला अगदी लय मस्त पळाला. सेमीला फायनलला थोडं थोडं ही पण बैल पण तो स्पीड वाढत वाढत गेलं त्याचं दोन्ही फेऱ्याला. ह्याचा पण दम मोठा आहे हो. दम वासरू दमलं नाही 3 फेरं पळून पण. काल पळून आलाय पण त्याचं पाय थांबनात. माणसं आली की ती नाचायला चालू करतो. निवांत झोपला होता आता बसलेला. हा आम्ही तर म्हटलं उलट लय आळसला. हा तुम्ही आल्यापासून दिसायला लागला.
पण आहे बरं का त्याच्यात म्हणजे मोठ्या बैलात जी लक्षणं असतात आहेत सगळे. ते दाखवतोय तो. अजून म्हणजे ह्याच्यापेक्षा चांगला दिसेल अजून थोडासा एक 3-4 महिन्यानं. अजून तो लहानच किंवा लहानच. पुढचा सीझन आदत मध्ये काढल ना हो? 100% काढेल. 1 वर्ष इथून पुढं अजून आदत राहणार. म्हणजे थोडक्यात जर 2.5 वर्षातच दात लावला आहे ना तर अजून बी 2-3 महिने पुढं म्हणजे एक जूनच्या आसपास पुढच्या दात लावल. पुढच्या 2027. पेडगावची आदतची 2 मैदानं करेल. 100% होत्याल दोन्ही. त्याची नजर स्थिर नाही म्हणजे नजर सारखी आणि त्याचं शरीर थांब नाही सारखा हालचाल चालू आहे याची. विजयदादांचा एक विश्वास होता हा की हे काहीतरी करणार आहे. हा ज्या वेळेला बैल आमच्याकडं खोंड मला मुंबईतनं इकडं आणायचं आहे कळालं. एक खोंडाकडे बघून नाही फक्त सोन्याकडे बघून खोंड आणला. हा काय म्हणजे एक असं बिगरला असता सांगायचं म्हणलं हे काय करणार नाही किंवा आता काय घेऊन जाऊ दादांना कशाला काय म्हणायचं म्हणून. हा त्यांचं मार्गदर्शन कधी चुकीचं नसतं. विजयदादा म्हणजे लय मोठा माणूस आहे. त्यांना काय बघितलं म्हणले की पेडगाव पर्यंत 100% आपला कोण चांगलाच पाळणार आहे तुम्ही फक्त लक्ष द्या. पण पहिला फेरा मुंबईत काढलाय ना याचा. दादा तर म्हणतात नाही काढला पण एक काय 4-2 जण म्हणतात काढलेला एक फेरा तिथं आल्यानंतरच आम्हाला म्हणले पहिला फेरा तिथंच काढला. किती म्हणजे हिथं आला त्यावेळेला खोंड आता एक 9 महिन्याचाच होता. त्याच्या आधी नसेल दिलेला फेरा तिथं. ह्याच्याकडून ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या त्या अपेक्षाला आहे ना पात्र उतरलाय तो. आणि काल जो पाहाला स्पीड लागलं ते दाखवलं की हाय मी त्याच रेस मधला आहे. जास्त वर्ष पाळणार हां त्याचे जे लक्षणं आहेत ते जास्त दिवस टिकून पाळणार असा बैल हा ह्यो. आदतमध्येच थोडा जपून हाणला पाहिजे. हा आदत नंतर नाही काय. आदत म्हणजे बैलाची ताकद जोपर्यंत ह्याच्या अवसानात येत नाही हां तोपर्यंत जपून हाणला पाहिजे कारण बैल आडा तेडा लागला नाही पाहिजे. सातेवाडीला दिसल हो 90% तर पळायचंय पायऱ्याच्या हिशोबानं थोडंसं. हा सातेवाडीच्या मैदानात दिसल मला पण वाटतंय असं की तिथलं नियोजन होईल ह्याचं. हे तुमचा ग्रुप काय हां ही वासरं ती पण दादांचीच आहे. दादांचीच आहेत. ह्यो बघूया का ह्यो कोण हो? सुंदर 11वा महिना चालू आहे त्याला आता. ही कोणीकडचा काय खरेदी. ही भैया चोरमले हां, हां. देशमुख सरगर म्हणून आहेत. हां तिघांकडून घेतला 1 जानेवारीला घेतलेला. मग ह्याचं फेर काय झालं. झाल्या 2-3 फेरी. एक मैदान पळावला 2 नंबरला उतरलेली गाडी. काल पण नेलता पण काल पायरा कॅन्सल झाला त्याचा. मग पळवला का नाही नाही पळावला. तो करतोय तो कोण आहे. घरचाच आहे ते. घरच्या गायचा आहे. रात्रीची इथंच असतात हा? नाही बाहेरच घेतो. हां तुमचं चाललंय हां हां सकाळची असतात आत. रात्रीची बाहेर काय तिथं. ड्रायव्हर हे वासरू किती वेळा हाणलं तुम्ही. पहिल्यापासूनच इथं आणल्यापासून पहिल्या फेऱ्यापासून मीच आणतोय. हाणताय हा? मग क्वार्टरला राहिला तेव्हा तुम्ही हाणली. हो तिकडं क्वार्टरला राहिली गाडी. कसा पळतोय काय. पृथ्वी म्हणजे पहिल्यापासून आम्ही घोड्यात खोंड हाणला. हां. एक 1-2 फेरा अंदाज लागला
पण टाकल त्या बैलाला वाढ पळतोय आम्हालाच कालपर्यंत. आता काल पाळला सचिन बरं मोठ्या बैला थांबला, पण त्याच्या आधीपर्यंत आम्हालाच अंदाज लागत नव्हता वासराच्या स्पीडचा. प्रत्येक फेऱ्याला स्पीड वाढवतच जायचं त्याचं, त्यामुळं आम्हाला अंदाजच लागला नाही अजून त्याचा स्पीडचाच. ह्याचं भविष्य काय वाटतंय? भविष्य आत्ता तर आमच्यापाशी एवढा दिवस बैल पळावतोय, पण एवढ्या कमी वयात एवढी गती कुणालाच लागली नाही. एवढ्या कमी वयात कुणीच एवढी गती लावली नाही. त्याच्यामुळं ह्याची गती आणि शेम सोन्यागतच पळ आहे त्याला. शेम त्यागत पोहतो. सेम सोन्यागतच त्याचं काहीच म्हणजे कुठलाच ह्यानं हे वाटत नाही. आणि महत्वाचा त्याचा आवडीचा विषय आपल्यापेक्षा पब्लिकनं पळायची जास्त आवड आहे त्याला. म्हणजे 4 एखादी पाळणार. 4 एखादी पळतोयच आत्ता. आम्ही ज्यावेळेस क्वार्टरला राहिलो बल्लीवर त्यावेळेस डावीनंच क्वार्टर फायनलला राहिलो. गट उजवीने काढला आणि सीमेला डावीनं काढला. पण कालच्या मैदानात 3 फेर एकाच खांदे. एकच खांद कारण त्याचा तो खांद ठाम होता, ह्याचा ह्यो खांद ठाम होता. हा. कुठं दोघांकडं आली तरी दोघं कडेनं पळतील, त्यामुळे त्या हिशोबानं दोघाचा ठाम खांद होता उजवा डावा. बघूया पुढच्या मैदानात कसा पोहतोय तर. कारण ते स्पीड वाढतच म्हणजे आतापर्यंत मैदानं झाली, प्रत्येक मैदानात स्पीड वाढतच चाललंय त्याचं. वाढतच चाललंय. वाढतच चाललंय स्पीड. कारण 14 महिन्याच्या वयानुसार त्याचं स्पीड लय होतं काल. लय स्पीड म्हणजे आम्हाला बी वाटलं नव्हतं की पहिल्यांदा आम्ही इथं फेरं काढले की आम्हाला बी वाटलं नव्हतं एवढा खोंड पळेल म्हणून. की आमचंच त्यानं ही केलं की आम्हालाच अंदाज लागला नाही त्याचा. आम्ही पहिल्यापासून पळून बी आम्हालाच अंदाज लागला नाही. बल्ली बरं तिकडं पळालो कारंडवाडीला, तिथं तर म्हण आता पहिल्यांदा कोणाला समजलं नाही सोन्याचा पोरगा, पण म्हणले लयच छोटं बारकं वासरू आणि मातीची फाटी होती, पण त्याच्यात इतकं जी पळालं ती की बेमापच पळालं, त्यालाच कळलंच नाही इतकंच पळालं. तेव्हापासून आम्हाला म्हणजे त्याचा अंदाजच लागला नाही. इथं आम्ही परत इथं काळच्या मैदानात पडलो नाशिकच्या त्या उजनीच्या बादशाह बरोबर. थोडीशी मिस्टेक झाली खाली सुट्टीला, तास पलटी झालं बायला, पण आम्ही तिथं बी गट काढला, पण खाली वाज झाली मिस्टेक सुट्टीला. आणि काल तर काय 3 फेर सुट्ट्या अंतरानच, गट बी सुट्टा, सेमी बी सुट्टा आणि फायनलला बी सुट्टा. असं वाटलं होतं का 1 नंबर वाटलं होतं म्हणजे गटाला स्पीड लागलं. शिमी आम्ही काढला, चांगला शिमी लागलेला आम्हाला, शिमी बी चांगलाच होता, त्याच्यामुळे शिमी काढला. त्यामुळं आम्हाला अपेक्षा होतीच, कारण सचिनचं बी त्या फाटीवरती रेकॉर्ड आहे कालचं 3रं मैदान 1च नंबर केला त्यानं. आणि आमचा बी त्या फाटीचा असा लक आहे, मागून इथून मागून आमचं शंकर चकमक पळत होती, आम्ही त्या फाटीला रातूच गुलाला कधी मोकळा आलो ना. त्यामुळं आम्हाला लय आशा होती 1 नंबर होईल आणि झाला. आम्ही पूर्ण केलं त्याने आमची इच्छा. धन्यवाद. सुरुवातीपासून आहे का नाही खिलारगावचं खाद्य खातो. मुंबईत होतात तरी पण म्हणजे जय शेट त्याला चारत होते आवर्जून. त्याला आहे ना आपण काल 1 नंबर केला म्हणून खिलारगावची एक बॅग आणली. दादांचा फोन आला होता का? खिलारगावची बॅग उज्जैनसाठी आणली.